मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार वादळी वारा सुटलेला होता। पावसाच्या सरीही बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं, तर वाहनावर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान झालं। मुंबई पूर्व उपनगरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। घाटकोपर, विक्रोळी, कांजूर, भांडूप आणि मुलुंड परिसरामध्ये पावसाच्या सरी बरसल्या। बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातही जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर वाऱ्यामुळे अनेक भागात राजकीय बॅनर रस्त्यावर कोसळले। भिवंडीमध्ये अवकाळी पाऊस बरसला। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। दुसरीकडे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। वसई, विरार आणि मीरा भाईंदर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली। नाशिकच्या दिंडोरी आणि निफाड तालुक्यामध्ये गारपीट झाली। वादळी वारा आणि गारपिटीच्या तडाख्यानं बेदाणे आणि कांद्याचे शेड जमीनदोस्त झाले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वाशी रेल्वे स्टेशन लगतच्या मार्गावरील भलं मोठं बदामाचं झाड कोसळलं। यामध्ये दुचाकीचं नुकसान झालं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड शहरात, त्याचबरोबर ग्रामीण भागालाही पावसानं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि घरांवरील पत्रेही उडून गेले। सिल्लोड तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली। शेतात लग्न असल्यानं पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता। दरम्यान वऱ्हाडी मंडळींनी वधू वराला लग्न मंडपापर्यंत उचलून नेलं। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। सिल्लोड तालुक्यासह सोयगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला। काही ठिकाणी गारपीट झाली, तर सिसारखेडा इथं वीज पडली, त्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या नागद, पिशोर परिसरातील फुलंब्रीमध्ये जोरदार गारपीट झाली। पिशोर गावातील बाजारपेठेत पावसामुळे एकच तारांबळ उडाली, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बाजरी, कांदा या पिकांसह चिकू आणि आंब्याला मोठा फटका बसला। पनवेलमध्ये जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली, तर वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। पालघर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली। वाणगाव, चिंचणी, बोईसर, चारोटी आणि कासा परिसरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्याचबरोबर वीज उत्पादकांचंही नुकसान झालं। जळगावच्या भडगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला। कठोली इथं वादळी वाऱ्यामुळे मंडप उडाला, तर गुढे गावात केळी, लिंबू आणि कांद्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं। धुळे शहरासह परिसरात अवकाळी पाऊस बरसला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। धुळेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। चोपडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीचं मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे 150 ते 200 उभी झाडं जमीनदोस्त झाली, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, तर शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतायत। जळगाव शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। गारपिटीमुळे कापूस आणि मक्याला फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। जळगावच्या चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस झाला। उन्हाळी कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यावर असताना अवकाळीचा तडाखा बसला, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीचं मोठं नुकसान झालं। बेटसांगवी, कपिलेश्वर, मोहपूर, सांगवी, गंगाबेट, दगडगाव आणि पिंपळगावात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। दरम्यान आमदार आनंद बोंढारकर यांनी नुकसानीची पाहणी केली। जळगावच्या वांजोळा शिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय, तर रस्त्यावरची झाडं पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं।
मुंबईतील दहिसर पूर्वेकडील दळवी कंपाऊंड बळीराम इंडस्ट्री समोर SV रोडवर पावसामुळे झाड कोसळलं, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. नाशिकच्या चांदोरी सायखेडामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, तर शेती पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी गारपीटही झाली, त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसला. बीडच्या टाकरबन परिसरात वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादकांना फटका बसलेला आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय, तर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकला धडा शिकवण्यासाठी भारत सज्ज झालाय. या पार्श्वभूमीवर उद्या सीमा भागात भारतीय हवाई दलाकडून युद्ध सराव केला जाणार आहे. या संदर्भात हवाई दलाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. वायुदलाच्या युद्ध सरावाच्या बातमीमुळे पाकिस्तानच्या उरात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. सिंधू जल करारावरून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलंय. भारताच्या हक्काचं पाणी आता भारताबाहेर जाणार नाही असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली आहे. या कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानच्या 80% पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. कतारनं भारताला पाठिंबा दिलाय. सुरुवातीला कतारनं संतुलित दृष्टिकोन बाळगला होता, पण आता पंतप्रधानांशी बोलताना कतारनं भारताला पाठिंबा दिला. अलीकडेच कतार आणि भारत धोरणात्मक भागीदार बनले. काही मुस्लिम देश पाकिस्तानच्या मागे उभे असताना कतारनं दिलेला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार झाला. पंतप्रधान मोदी आणि UKच्या पंतप्रधानांची फोनवरून चर्चा झाली. दरम्यान आता मुक्त कराराच्या माध्यमातून गुंतवणूक आणि रोजगार वाढणार आहे. पाकिस्तानात भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रचंड भीती आहे आणि ती स्पष्टपणे पाकिस्तानी संसदेच्या विशेष अधिवेशनातही दिसून आली. पाकिस्तानी खासदारांनी सरकारला ब्रह्मोसवरून चांगलेच टोकदार सवाल विचारले. गेल्या वर्षी भारताचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे चुकून पाकिस्तानी हद्दीत येऊन पडलं. कोणत्याही वॉरहेड शिवाय आलेल्या या ब्रह्मोसनं बरंच नुकसान केलं होतं. भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमू लागले, त्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह विभागानं नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉक ड्रिल आयोजित केलं. मुंबईत उद्या दुपारी 4 वाजता हे मॉक ड्रिल होणार आहे. भारत पाकिस्तानातील वाढता तणाव आणि युद्ध सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात 244 ठिकाणी तर महाराष्ट्रात 13 ठिकाणी उद्या मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडला उद्योग नगरी म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे इथं लाखो कामगारांची रेलचेल असते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मॉक ड्रिल केलं जाणार आहे. मॉक ड्रिलसाठी 75 ठिकाणे नागरी सुरक्षा विभागाकडून निश्चित करण्यात आली आहेत. पुण्यात विधान भवन, तळेगाव, CRPF कॅम्प आणि मुळशी तहसील कार्यालयामध्ये हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या 3 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये मॉक ड्रिलची तयारी पूर्ण झाली आहे. नाशिक सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठिकाण आहे, त्यामुळे या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. उद्या देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उद्या मॉक ड्रिल होण्याची शक्यता आहे. मॉक ड्रिलमध्ये मनमाड शहराचाही समावेश आहे. पानेवाडी इंधन प्रकल्प, FCIचे धान्य गोदाम तसंच रेल्वे ब्रिज तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामानाचा महत्त्वाचा कारखाना आहे. त्यामुळे मनमाड महत्त्वाचं शहर मानलं जातं. कोकणातील रत्नागिरीलाही मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे उद्या रत्नागिरी समुद्रकिनारी प्रशासनानं मॉक ड्रिल आयोजित केलं. रायगड जिल्ह्यातही उद्या ठिकठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. युद्धाच्या पूर्वतयारीसाठी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं.